शिवाजी महाराजांची प्रतिमा ही दाखवली जाते खऱ्या अर्थाने मित्रांनो। आज प्रत्येक गावागावामध्ये ज्या देवळामध्ये दिवा लावला जातो तो आमच्या महाराजांमुळेच आज जी प्रजा सुखाची झोप घेत आहेत त्याचं एकमेव कारण कोण तर मी म्हणेन आमचे राजे, अगदी ज्यांच्या मनामनामध्ये प्रत्येक भारतीयाच्या मनामनामध्ये ज्यांची प्रतिमा अगदी छापलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेली आहे। नितीन म्हात्रे आणि त्याला साथ देण्याकरता विनोद म्हात्रे अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। षटक क्रमांक पहिला मार्गस्थ होणार आणि गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज राकेश पाटील तयार। पंचांच्या डाव्या बाजूने दीपक मडवी आहे, माफ करा, यावेळेस पुढे सरकून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा फिंगर अप, पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करतोय दीपक मडवी। विराजमान व्हायचं आहे मनोज गुलवे साहेब एक उत्कृष्ट यष्टीरक्षक आहेत, चांगले क्रिकेटर आहेत, त्या उलट एक गोड व्यक्तिमत्व देखील आहेत। या मनोज गुलवे साहेब आपणास विनंती आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे। क्रिकेटर आहेत, गोड व्यक्तिमत्व आहेत। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अरविंद येतोय क्रमांक 3 वरती। प्रशंसा करूया गोलंदाज दीपक मडवी याचं, काय सुंदर चेंडू होता पहिल्या चेंडूवरती। शफल क्रॉस यावेळेस जागा बनवली होती, फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच झाला होता, पण आपण पाहतो चेंडू अगदी स्टंचच्या वरून फ्लाय झाला। पंचांकडे अगदी आश्चर्याच्या नजरेने फलंदाजाने नक्कीच पाहिलं, परंतु डॉट बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येतोय। ऑन साईडला यावेळेस चेंडू टर्न केला जातोय, तटिया सर्कलला क्षेत्ररक्षक आहेत, फेकी सुंदर झाली आणि यावेळेस आपण पाहतोय तिसऱ्या पंचांकडे आता मागणी करण्यात आलेली आहे। काय जबरदस्त गॅदर केलं होतं दीपक मडवीने, एकाच ऍक्शन मध्ये बॉल्स डाऊन झाल्या, परंतु मात्र निर्णय न बाकी। निर्णय आलेला आहे, फलंदाज आहे बाद। सेकंड विकेट, दुसरं विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये। तो चेंडू पकडला होता आणि ज्या वेगाने तो चेंडू आला होता त्याहून दुप्पट वेगाने त्याने तो चेंडू स्टँडवरती आदळला आणि विकेट क्रमांक दुसरं पाहायला मिळालं। न्यू बॅटर क्रमांक 4 वरती आता धीरज येतोय मैदानाच्या आतमध्ये। षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ झाला, आपण पाहतो आतापर्यंत एकही धाव ही मात्र धावफलकावरती लागलेली नाही, परंतु विकेट 2 हे गमावलेले आहेत टीम जय गोलेश्वर गुंदवली या संघाने। दोन्ही संघ अगदी मातब्बल आहेत, भिवंडी तालुक्यामध्ये नामवंत असे संघ आहेत। कोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस समोर उडवलाय, फिल्डर आहेत तिथे उपस्थित,
इथे चुकी होणार नाहीये. 1 more विकेट डाऊन. आणखी एक धक्का लागतोय टीम गुंदवली या संघाला. बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू बॅटच्या स्टिकरला लागला आणि एक चांगला झेड मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला. विकेट क्रमांक आपण पाहतोय तिसरा देखील आता गमावलेला आहे टीम जय गोलेश्वर गुंदवली या संघाने. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनीष म्हात्रे येतात. विनोद म्हात्रे आणि मनीष म्हात्रे आता ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आता इथून मी म्हणेन फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. ती चेंडू मागे आता धावा जोडाव्या लागतील. गोलंदाज तयार. फुलटॉस चेंडू यावेळेस हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली. पायाने चेंडू ओढवला गेला रिंगमध्ये. एकदा इथे पूर्ण पुन्हा दुसरीचा कॉल पाहायला मिळतोय आणि इथे सहजरित्या 2 धावा पूर्ण झाल्या. विनोद आहे. खोलवर टप्प्यात चेंडू पुन्हा एकदा समोर. यावेळेस लॉफ्टेड फटका समोरच्या दिशेने उडवला जातोय. एकदा इथे पूर्ण दुसऱ्या धाब्याचा धोकादायक प्रयत्न. इथे चेंडू आपटला नक्कीच होता परंतु हिट नाही लागला. इथे नॉक आणि विकेटचं पतन. फलंदाजांकरता कॅश प्राइज हे देण्यात येणार आहे फलंदाजांना. तसेच दिनेश गायकवाड यांच्याकडनं देखील आहेत. षटकाराला 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कालीराम येतोय. स्फोटक फलंदाज हिटमॅन म्हणून त्याची ओळख आहे. आता ती ओळख त्याला सिद्ध करायची आहे. तर ती चेंडू मागे आता त्याला चांगले फटके मारावे लागतील कारण आता पाठीराख्यांची नजरा ज्या आहेत ना त्या आता मात्र कालीरामवर राहणार. त्यात काही शंका नाही आहे. पहिलं षटक इथे समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहिलं तर 4 धावा दीपक मडवीने खर्च केल्या. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आणि गोलंदाज जितूला आपण पाहतोय. यावेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला फक्त टर्न केलं गेलं. मनगटी फटका. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला. दुसऱ्या धाब्याचा धोकादायक प्रयत्न. इथे काय घडलंय. फिंगर अप बडी मछली अब जाल में फसली हुई है. कालीरामच्या खेळीचा अंत. कैलास पाटील उमेश जोशींची बघा जकांनी कमाल ही केली. दिनेश गायकवाड सदा माली. कैलास पाटील उमेश जोशींची बघा बातच आहे निराली. अरविंद दादाकडनं सुवर्ण संधी चालवून आलेली आहे फलंदाजांकरता. आपण जर फलंदाजाकडनं कॅश प्राइज धीरज करता लावण्यात आलेले आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण श्रीधरला पाहतोय. कालीराम देखील अगदी मी म्हणेन नाराज करून गेला. खऱ्या अर्थाने असं वाटलं होतं की या मॅचमध्ये तो काहीतरी करून दाखवणार परंतु त्याने देखील एक रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि मात्र तो देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. चालू असलेला सामना आपण पाहत आहे. जय गोलेश्वर गुंदवली विरोधात स्वयंभू पायगाव अशी लढत पाहायला मिळणार आहे.
षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ झालं. आपण जितू गवळीला पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये श्रीधर आला. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 5 या अंकावरती आहे. जवळजवळ मी म्हणेन पुढे सरकून यावेळेस हलक्या हाताने पुन्हा एकदा चेंडूला वळण दिलं गेलं. चेंडू मिड विकेटला वेगाने ट्रॅव्हल होतो डीपमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. इथे मात्र एकच धाव मिळणार. शिवाजी मात्रे पिंपळा संचाकडनं धीरज मात्रे प्रति षटकानामागे 1000 रुपयाचा कॅश प्राइज हा देण्यात येणार आहे. एक धावी ते पुन्हा पूर्ण झाली. धावसंख्या आपण पाहतोय 6 या अंकावरती आहे. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. ऑन साईडला खेळायचं होतं. यावेळेस चेंडूवरती नजर नव्हती, पण बघा चेंडू किती सुंदर होता. पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळण घेणारा हा चेंडू होता. फिंगर यावेळेस रोल केला गेला. चेंडूला वळण दिलं गेलं आणि डॉट बॉल येतोय. जितू गवळीची हीच खासियत आहे. आणि सध्याच्या घडीला पायगाव संघ सध्याच्या मजबूत स्थितीमध्ये आहे. काय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतोय जितू गवळी याची. दीपक मडवीच्या पावलावरती पाऊल टाकून हा गोलंदाज देखील चांगली कामगिरी करतोय. बॅकफुटला जाऊन यावेळेस दिशा दाखवली. यावेळेस कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. फेकी वेगाने केली, परंतु त्याही चपलाईने फलंदाजाने वेगाने धाव पूर्ण केली. पंचांचा निर्णय आले लेग बाईस आणि 1 धाव आता जोडली जाणार. धावा येणे फार महत्त्वाचं. धावा कशा आल्या, कुठून आल्या, कशा प्रकारे आल्या ते आता महत्त्वाचं नाही आहे. गुंदळी संघाच्या दृष्टिकोनाने धावा येणं फार गरजेचं आहे. गोलंदाज तयार. आपटून टाकला चेंडू. यावेळेस बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा पंच केलं जातंय. चेंडू वेगाने सरसावतोय. पॉईंट क्षेत्रामध्ये एक पूर्ण दुसरी होणार का? फेकी वेगाने आली. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. एकच धाव इथे मिळणार. धावसंख्या 8 या अंकावरती आहे आणि 5 विकेट गमावलेल्या आहेत टीम जय गोलेश्वर गुंदवली या संघाने. आणि आता प्राइस वाढलेली आहे. धीरज करता 2000 रुपये कॅश प्राइस करण्यात आलेली आहे. शिवाजी मात्र यांच्याकडे ऑन साईडला पूलचा फटका. चेंडू निघून झाला स्कॉटलेगच्या दिशेने. डीपमध्ये फिल्डर उपस्थित. एक धाव इथे पूर्ण दुसरी होणार का? फेकी आली. प्रयत्न चालू आहेत. गोलंदाजाकडे फेकी करण्यात आली आहे, परंतु गोलंदाज इंटरेस्टेड आहे की नाही विकेट घेण्याकरता हे पाहणं गरजेचं. आणि एकच धाव या चेंडूवरती मिळाली. षटक क्रमांक दुसरं हे समाप्त झालं. धावसंख्या 9 या अंकावरती आहे आणि 5 विकेट गमावलेल्या आहेत टीम जय गोलेश्वर गोंदवली या संघाने. सदा दिने जोशी आकाश पाटील दादा सारी लोक त्यांच्यावर फिदा. श्याम चौधरी काळीराम म्हात्रे दादा. अरे पंकज भोईर सुधीर ठाकूर चर्चेत लय आलाय. प्रदीप पाटील महेश पाटील. विकेट क्रमांक 6 आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. आणि असं या स्पर्धेमध्ये कोणताही संघ अजून ऑल आऊट झालेला नाही आहे. कदाचित या सामन्यामध्ये ते पाहायला मिळणार, कारण षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जवळजवळ मी म्हणेन अर्धे खेळाडू हे मात्र बाद होऊन डगआउटचे असलेले आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हेमंत आला क्रमांक 8 वरती फलंदाजी करण्याकरता. फार सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते टीम स्वयंभू पायगाव या संघाची.
नक्कीच आमचे गुणलेखक अल्पेश दादा आज सध्याच्या घडीला ऑनलाईन गुणलेखन करीत आहेत, ते त्यांना पाहू शकता आपण. हेमंत आलाय क्रमांक 8 वरती फलंदाजी करण्याकरता. हेमंत आणि श्रीधर मात्रे ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आहे. आता जे काही करायचं आहे ते या जोडीला करायचं आहे. आपण तिन्ही गोलंदाज प्रशंसा करूया. चंदन आलाय मैदानाच्या आतमध्ये, पहिल्या चेंडू विकेट त्याने प्राप्त केली. पुन्हा तो तयार. फुलटॉस चेंडू यावेळेस समोरच्या दिशेने हलक्या हाताने ढकललं गेलंय. वॉट कॅच, वॉट एफर्ट, सुपर कॅच. फलंदाज होणार बाद. निशान गवळीच्या एफर्टला टाळ्या व्हायला हरकत नाहीये. सुपर कॅच. सुंदर झेल पाहायला मिळाला. स्वतःला झुंकून दिलं होतं. झेलपर्यंत क्षेत्ररक्षक पोचला गेला. एफर्ट चांगलं पाहायला मिळालं. आणखी एक चांगला झेल आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. हे पाहू शकता. आणखी एकदा आपण त्या ॲक्शन रिप्लेकडे वळणार आहोत. काय सुंदर झेल होतं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस लेग ग्लान्स केलं गेलं हलक्या हाताने. मनगटी फटका पाहायला मिळाला. चेंडू फाईनल नेकला ट्रॅव्हल झाला. इथे पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि इथे मात्र आता 2 धावा पूर्ण होणार. 1 शॉट जले पे नमक. नक्कीच नक्कीच दुष्काळात 13वा महिना. ऑलरेडी तुमच्या धावा कमी आहेत. 2 नक्कीच पूर्ण झाल्या. त्यानंतर त्यातही कमी झाली. गरिबी मॅटा गेला. अगदी बरोबर. एकच धाव इथे मिळणार. धावसंख्या आता 10 या अंकावरती. ऑन साईडला हा फटका चांगला आहे. बॅट आणि बॉलमध्ये चांगला संपर्क झालाय. चेंडू वेगवान गतीने सरकतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव पुन्हा दुसरीचा प्रयत्न. नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज करतोय, परंतु स्ट्रायकर एंडला नकार आलाय आणि एकच धाव इथे मिळणार. धावसंख्या 1च्या मदतीने आता पुन्हा पुढे सरकणार. डबल डिजिटमध्ये 1 और 1 11. 11 या अंकावरती आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय पायगाव संघाचा दबदबा आता मैदानाच्या आतमध्ये. कारण जवळजवळ आपण पाहतोय 7 विकेट गेलेले आहेत. पण क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये मित्रांनो श्रीधर आहे स्ट्राईकला. ओ ही लाईन आता खराब आहे. डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू आहे. पंचांनी देखील आम्हाला सांगितले आहे कुठेतरी मी म्हणून बाहेरून आतमध्ये चेंडू आणायचा होता, परंतु चेंडूला वळण मिळालं नाही आहे. चेंडू सरळ रेषेमध्ये गेला आणि पंचांनी वाईट बॉल घोषित केलं गेलं. 12 धावा आता लागल्या गेल्या. क्लीन बॉल, दांडी गोल, गेंद अंदर, डंडा बाहर और बल्लेबाज जाएगा मैदान के बाहर और एक विकेट का पतन होता हुआ मैदान के अंदर. उल्लेख केला होता की सर्वांनाच बॅटिंग मिळणार, त्यात काही शंका नाही. आणि असंही या टुर्नामेंटमध्ये कोणताही संघ अजून ऑल आउट झालेला नाही आहे. कदाचित आपल्याला ते दृश्य आता पाहायला मिळणार, कारण आपण विकेट पाहतो मैदानाच्या आतमध्ये जवळजवळ 8 विकेट गेलेले आहेत. शेवटचे काही विकेट बाकी आहेत. षटक क्रमांक 3 अजूनही मार्गस्थ आहे, परंतु गोलंदाज आपण प्रशंसा करूया. काय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली जाते. भरपूर विश्वासाने अपील केला होता, परंतु उत्साह देखील तेवढाच कमी पाहायला मिळाला. अशा प्रकारे 3ऱ्या षटकाचा खेळ हा देखील समाप्त झालेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय 12 धावा या लागलेल्या आहेत. 18 चेंडूंचा खेळ झालाय आणि 12 धावा लागलेल्या आहेत. त्या उलट 8 विकेट गमावलेल्या आहेत. टीम जय गोलेश्वर
गुंतवली या संघाने. तुम मसीहा क्रिकेटची संगत डीजे मॅनच्या संगत. काय सुंदर सॉन्ग पाहायला मिळतोय. ओल्डी गोल्डी क्रिकेट चालू आहे आणि ओल्डी गोल्डी सॉन्ग देखील ऐकायला मिळतात. डीजे मॅनचं प्रशंसा करूया. सुपर सॉन्ग. गोलंदाज तयार. शेवटचं षटक. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला उडवला जातोय. पुन्हा चेंडू हवेमध्ये. दूरवर क्षेत्ररक्षक आहेत. एक पूर्ण. दुसरीचा कॉल आणि ती देखील पूर्ण होणार. 2 धाबा इथे आरामात पूर्ण झाल्या. 2 धाबेच्या मदतीने आता धावसंख्या आपण पाहतोय 14 या अंकावरती आहे. शेवटचं षटक आहे. इथून मी म्हणेन तुम्हाला अजून 1-2 फटके मोठे आले ना तर कदाचित मी म्हणेन एक चांगला सामना पुन्हा पाहायला मिळणार. परंतु ते फटके येणार का आता याच्याकडे लक्ष लागणार. ऑन साइडला हा फटका चांगला आहे. पुलचा फटका आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक येतात. प्रयत्न पुन्हा चांगले झाले. क्षेत्ररक्षण त्याहून चांगलं. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. कॉलिंग चांगली झाली आणि 2 धाबा इथे पूर्ण झाल्या. आखो ही आखो में इशारा हो गया और 2 रनों का इजाफा हो गया. 2 धाव पूर्ण. फिल्डिंग बघा लाजवाब पाहायला मिळते. लाजवाब फिल्डिंग पाहायला मिळते. स्वतःला झुंकून दिलं जाते कारण पायगाव संघाला माहिती आहे हे चषक फार मोठं आहे. ही ट्रॉफी फार मोठी आहे आणि त्याकरता मैदानाच्या आतमध्ये झुंज पाहायला मिळते. आणि असंही सर मी नेहमी सांगत असतो की मैदानाच्या आतमध्ये अशा प्रकारे झुंज केला की जिंकलात तर इतिहास घडला पाहिजे आणि हरलात तरी सुद्धा इतिहासच घडला पाहिजे. गोलंदाज तयार. राकेश पाटील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस काय झालंय पाहणं गरजेचं आहे. फलंदाजच्या मला वाटते डोळ्याला चेंडू लागलेला आहे. चला आपण पंच लक्ष द्यायचंय. 12 मॅन पाणी घेऊन जायचंय. 12 मॅन. आय थिंक मला वाटते फलंदाजच्या डोळ्याला चेंडू लागलेला आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला कळणारच आहे एक्झॅक्टली चेंडू कुठे लागलाय. यस डेफिनेटली बघा चेंडू अगदी डोळ्यावरतीच लागलेला आहे. मित्रांनो क्रिकेटचा खेळ हा तुम्हाला सांभाळून खेळायचा आहे. आम्ही नेहमी सांगत असतो तुम्ही 40+ क्रिकेट खेळत आहात त्या अनुषंगाने आपण स्वतःला जपलं देखील पाहिजे. तुम्ही खेळा. क्रिकेट खेळताना स्वतःला झुंकून द्या. रक्ताचं पाणी करा परंतु अंगातून रक्त येईल असं काही करू नका कारण क्रिकेट भरपूर खेळायचं आहे. सर सलामत तो पकडी 50. त्यामुळे जरा स्वतःकडे लक्ष द्या. चेंडू डॉट आलाय. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 16 या अंकावरती आहे. षटक क्रमांक शेवटचा मार्गस्थ आहे आणि सध्याच्या घडीला 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. 4च धावा खर्च केल्यात राकेश पाटील याने. पुन्हा एकदा फलंदाज तयार आणि थोडंसं आता धोका देखील मैदानाच्या आतमध्ये येतोय. वातावरणामध्ये थोडंसं आता बदल पाहायला मिळतोय. मध्यरात्र चालू आहे. गोलंदाज तयार. ही लाईन थोडीशी खराब आहे. पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या बाजूला वळण घेतोय. पंचांनी दोन्ही हात समांतर केले आणि गोलंदाजाला दंडित करण्यात आलेला आहे. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आता धाव जोडली जाणार आणि 17 क्रमांक आता धाव फलकावरती लागला जातोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस बॅट आणि बॉलमध्ये कोणताही कॉन्टॅक्ट नाही आहे. ब्लँक शॉट खेळायचं होतं. डोळे बंद करून फटके मारायचं होतं. पण तुम्हाला सर कसं असतं ना डोळे बंद करून तुम्ही चांगली स्वप्न पाहू शकता. चांगलं क्रिकेट नाही खेळू शकत. डॉट बॉल आलाय. धावसंख्या पुन्हा एकदा थांबले 17 या अंकावरती. खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे देखील चांगला चेंडू. व्हाईट यॉर्करचा प्रयत्न. पंचांकडे थोडीशी दाद मागितली गेली. पंचांनी देखील सांगितलं की बॅट जी आहे ती खाली घर्षण झालेली आहे. धावपट्टीला बॅट लागलेली आहे. आवाज नक्कीच आला होता परंतु यावेळेस चांगलं निर्णय पाहायला मिळालं आणि बॅक टू बॅक चांगला चेंडू हाताळताना राकेश पाटीलला पाहतोय. शेवटचा चेंडू असावा. यस डेफिनेटली. शफल क्रॉस येऊन इथे खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील संपर्क नाहीये. लगातार ते 3 चेंडू डॉट आणि षटकाची समाप्ती. पहिला डाव समाप्त होतोय आणि पहिल्या डावामध्ये धावा जोडल्या जातात. जय गोळेश्वर गुंडवली या टीम कडून फलंदाजी करताना फक्त आणि फक्त 17 या अंकावरती.
विजय मिळवायचा आहे तो स्वयंभू पायगावला. हे सध्या मान्यवर पाहुण्यांचे तुम्ही फ्लेक्स पाहतात, ज्यांनी आम्हाला एन्जॉय ट्रॉफी सफल करण्यासाठी सर्वोत्तपरी सहाय्य केलेलं आहे ते सर्वांचं मी मनापासून आभार मानतोय एन्जॉय ग्रुप भिवंडीच्या वतीनं. बघा पायगाव टीम पहिल्या मॅचमध्ये ज्या वेळेला 31 धावांचं संरक्षण केलं त्याच वेळेला प्रेडिक्शन सुरू होत्या, मैदानाच्या चौफेर बाजूने चर्चा सुरू होत्या की हा संघ कदाचित आज बाजी मारू शकतो. ज्या वेळेला 31 धावांचं संरक्षण केलं आणि त्यानंतर मागे वळून बघितलेलं नाहीये ते स्वयंभू पायगावनं. त्याला देखील कारण आहे समीर, कारण या गतवर्षी आपण विचार केला तर या संघाचा बोलबाला राहिलेला आहे. 7 वेळा हा संघ फायनलमध्ये प्रवेश केला आणि 5 वेळा त्यांनी चषक जिंकलेला आहे. म्हणजे कुठेतरी मी म्हणेन या वर्षामध्ये चांगला खेळ या पायगाव संघाने केलेला आहे. अनपाणीव टाकल्या असणार. 17 धावा फक्त झालेल्या आहेत, त्या आता कशा प्रकारे समोरचा संघ काढणार याची काळजी लागली असणार. खरोखर फार सुंदर गीत आपल्याला ऐकायला मिळालं. अजय अतुलने हे सॉन्ग गायलेलं आहे आणि मी म्हणेन डायरेक्ट देखील त्यांनीच केलेलं आहे सॉन्ग. मराठी क्षेत्रामधले ही दोन फार मोठी नावं आहेत समीर, अजय आणि अतुल. मराठी इंडस्ट्री म्हटलं तर अजय अतुल संगीतकारांच्या यादीमध्ये नेहमीच अग्र क्रमांकावर असतील. नेहमीच त्याचे सुपरहिट सॉंग्स आपण पाहिलेले आहेत आणि आजवर हा इतिहास असेल की अनेक साऱ्या चित्रपटांमध्ये जेव्हा जेव्हा अजय अतुलचं संगीत आलेलं आहे तेव्हा तेव्हा त्या सॉंग्सने त्या चित्रपटाला पुढे नेलेलं आहे. ही पॉवर अजय अतुलमध्ये. परंतु या ठिकाणी आता 24 बॉल 18 धावांची गरज. हा सामना जिंकण्याकरिता दीपक आणि त्याच्या सोबतीला बॅटर राकेश पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. पॉवर गाण्यामध्ये नाही, पॉवर मराठी माणसामध्ये. क्या बात आहे. आज कैलासवासी सुंदराबाई बाळाराम पाटील यांच्या स्मरणार्थ दिनेश बाळाराम पाटील यांच्याकडून चहाची व्यवस्था करण्यात आली. पंढरपुरी चायची व्यवस्था त्यांनी आज केलेली आहे. त्यांचं मी एन्जॉय ग्रुपच्या वतीनं मनापासून आभार मानतो, कारण आता लेट नाईटमध्ये आहोत आणि चहाचं महत्त्व प्रत्येकाला माहिती आहे. जे जे इथे काम करतायत, सामना थोडासा बोर करणारा सारखाच होता पहिल्या डावामध्ये, परंतु हा खेळ क्रिकेटचा आहे. या धावा देखील वाचवल्या जाऊ शकतात, कारण याच मैदानावर तो रेकॉर्ड झालेला आहे. 14 धावांचं संरक्षण ह्याच क्रीडांगणावर झालेलं आहे आणि ते देखील अशाच वेळेमध्ये, अशाच वातावरणामध्ये आपण रेग्युलर फॉर्मॅटची टुर्नामेंट कव्हर करताना बघितलेला आहे. परंतु हा बॉल खराब, पंचांचा बी नो बॉलचा इशारा आणि बॉल सर बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. बघायला मिळाला. साऊंड अँड डिस्क जॉकी मिस्टर पर्शी. यावेळेला पुन्हा एकदा फ्रीटचा बॉल पाठवला ऑन साईडला अलॉंग द कार्पेट. सेकंडचा कॉल आणि 2 धावा
सहजगत्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. आणि बघा ज्या प्रकारे धावांचं टार्गेट आहे आणि ज्या प्रकारे पायगाव संघाची सुरुवात आहे, आता जवळजवळ प्रेक्षकांना कळून चुकलेलं आहे की आजचा शेवटचा सामना कोणता असेल आणि क्वार्टर फायनल नंबर 3 कोणत्या संघामध्ये असेल. जयदुर्गा टेमगरपाडा आपण सज्ज राहायचं. टॉससाठी चालू सामन्यातील विजेता संघ खेळेल. यावेळेला पुन्हा एकदा फुल टॉस शफल झाला, पाठवल्या बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा टॉप भिवंडी दीपक मडवीचा क्लास, चौकार त्याच्या बॅटमधून. आवश्यकता. राकेश ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा राउंड द विकेट. ओ यावेळेला ऑन द राइज ओव्हर द बॉलर एट. ग्रेट शॉट, मॅग्निफिसंट हिट. बॉल सीमा पार, चौकार. एका धावेची गरज आहे. याच ओव्हरमध्ये मॅच संपणार आहे. इनसाइड आउट हा क्लास आहे राकेशचा. आणखी एक बॉलला पाठवल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरिता चौकार आणि याचबरोबर सामना इथे होतोय समाप्त. फक्त 5 चेंडूंमध्ये हा सामना इथे फिनिश झालाय. स्वयंभू पायगाव हा संघ क्वार्टर फायनल मध्ये पोहोचणारा दुसरा संघ आपल्याला बघायला मिळालाय. तर लगेचच मी जयदुर्गा टेमगरपाडा आणि स्वयंभू पायगाव दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय की टॉससाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. या ठिकाणी टॉस केला जाणार आहे. आजच्या रजनीमधील हा शेवटचा सामना. उद्या स्पर्धेतील अंतिम दिवस रात्रींचा खेळ आपल्याला बघायला मिळेल. चला टॉस आपण करतोय. जयदुर्गा टेमगरपाडा आणि त्यांच्या विरोधात स्वयंभू पायगाव असा सामना आपल्याला बघायला मिळेल. चला या दोन्ही कॅप्टन आणि सामनावीर पुरस्कार येथे दिला जाणार आहे. या सामन्याचा सामनावीर असेल कोण पोहोचणार सेमी फायनल मध्ये, त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल.
क्वार्टर फायनलचा सामना आणि दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत आता जोडले गेलेले आहेत. दोन्ही टीमला शुभेच्छा.